एक ब्लॉग एडिट करायला किती मेहनत लागते बघा. गावात 3 दिवस झाला लाईट नाही, मग काही जुगाड करून मोबाईल चार्जिंग करावं लागतं. मग काय डायरेक्ट लावला सोलारला. राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं असेल की आम्ही एका लाईनीत उभी होतो. ती लाईन होती दर्शन पासची. दर्शन पासच्या लाईनला 2-2.5 घंटे थांबून पास घेतल्या सगळ्यांनी. आणि तुम्ही बी कधी तिरुपतीला गेला तर आधी पास घेऊनच वरी जावा, नाहीतर दर्शनाला 12-13 घंटे लागतात. मग पास घेऊन एक गाडी बुक करून चप्पल पायरीकडे आला आणि मग सगळ्याच्या बॅगा गोळा करून ट्रान्सपोर्टला दिल्या. पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन चालू केला गड चढायला. सगळे पोरं म्हणून गड लवकर चढचाल वाटलं होतं, पण आमच्या सोबत होते एक तुपातले पैलवान म्हणजे आपले बने शेठ. आम्ही पुढे जाऊ बसायचं आणि मागून लेट यायचं. मेन गोष्ट अशी IPL चं फायनल होतं. मस्त फायनल बघत टाइमपास करीत जाऊ लागला. रात्रीचे 10 वाजले म्हणून एका ठिकाणी बसून मॅगी खाली. बनी भाऊने इकडे एक आंबा सगळ्यात वाटून टाकला. आणि RCB चं फायनल बघा किती पब्लिक बसेल ते बघा. सगळे चीअर लीडर्स होते. आणि दुसऱ्या दिवशी शशी भाऊचा बर्थडे होता. मग आमचं ठरलं 12 वाजता बर्थडे बॉम्ब द्यायचा. हॅपी बर्थडे. एकदाच नाही वाटत 2दा-3दा बर्थडे बॉम्ब दिला. बार दिल ये गाए, बार बार दिल ये गाए. आणि आम्ही पुन्हा रात्री 3 वाजता गडावर पोहोचलतो. आणि आम्हाला रूमच भेटणार गेली. ती न भेटण्याचं कारण पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.